तब्बल 20 वर्षांनंतर काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा निकाल आज लागण्याची शक्यता। आरोपी पद्मसिंह पाटील कोर्टात दाखल, ओमराजे निंबाळकरही सुनावणीसाठी दाखल। ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा असं उद्धव ठाकरे म्हणाले नाहीत। खासदार राऊतांनी दावा फेटाळला। बैठकीला उपस्थित खासदारांनी आई भवानीसह कुटुंबियांची शपथ घेतल्याची राऊतांची माहिती। 22 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली। खासदारांनंतर आमदारांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। नको अटी शर्ती, आम्हाला द्या संपूर्ण कर्जमुक्ती म्हणत मराठवाड्यात ट्रॅक्टर मोर्चा। विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी, तर 11 जागांवर 18 तारखेला मतदान। संघाच्या नोंदणी कायदेशीर स्थितीबाबत माहिती जाहीर करा। कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खरगेंचं सरसंघचालकांना खुलं पत्र। सरकारकडून निधी हवा असतो ते नोंदणी करतात, हिंदू धर्माचीही नोंदणी नाही। मोहन भागवतांचं प्रत्युत्तर। मान्सून रखडल्यानं जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊसच नाही। राज्यात सरासरीपेक्षा 72% कमी पावसाची नोंद। आणखी 4 ते 5 दिवस राज्यात मान्सूनच्या प्रगतीची शक्यता नाही। मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट आणखी गडद। मुंबईतल्या धरणांमध्ये अवघा 10% साठा। पुढच्या आठवड्यापासून पाणी कपात 20% वाढवण्याचा महापालिकेचा विचार। महागाईचा आणखी एक भडका। पुण्यात सीएनजी आणि पीएनजी महागला। पीएनजीच्या दरात 85 पैशांची, सीएनजीच्या दरात 1 रुपयाची वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।